इमारतीचा सर्वे होत असताना त्या ठिकाणी सदर ठिकाणची लांबी रुंदी घेऊन त्या ठिकाणी इमारती डेव्हलप झाल्या। त्या इमारतीवर कर लावण्यात आला, परंतु त्या कर देताना त्या ठिकाणी असणाऱ्या जो आपला तिथे लेखा क्रमांक होता त्या एकाच लेखा क्रमांकावरती तो पूर्ण एरिया पूर्ण टाकून त्याच्यावरती जी कर लावला गेलेला आहे, त्यामुळे त्या इमारतीमध्ये जवळपास एक 20-25-30 जी काही घरं असतात त्या सर्वांचा कर एकाच व्यक्तीच्या नावावर आल्यामुळे या ठिकाणी जो काही कर आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून जनरेट झाला तो कर भरला जात नाही। तर माझी एकच विनंती असेल की महानगरपालिकेला ठिकाणी महानगरपालिका सब डिव्हिजन करून देते, महानगरपालिकेने अशा इमारतींना आवाहन करावं की आपण आपलं सब डिव्हिजन महानगरपालिकेने घेऊन करून घ्यावं। आपल्याला रूम वाईज पावत्या आपल्या घर नंबर वाईज दिल्या जातील, त्या अनुषंगानं आपल्या महानगरपालिकेचा खूप सारा कर स्थगित झालेला आहे, तो कर आपल्या महानगरपालिकेला जमा होईल, कारण की आपल्या महानगरपालिकेची ताकद या करावरती चालतात। तर माझी सूचना असेल की आपण या जे काही आपल्या नव्या मुंबईतील इमारती आहेत ज्या अवैध असतील किंवा त्या गरजेपोटी झालेल्या असतील अशा सर्व इमारतींचा कर आपण वेगवेगळ्या करून प्रत्येक रूम वाईज दिला तर आपल्याला महानगरपालिकेचा टॅक्स म्हणजे भरणार।